बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। मनसे आणि महाविकास आघाडीतर्फे मुंबईत 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाची तयारी ठाकरे बंधूंकडून सुरू आहे। या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन 1 नोव्हेंबरचा मोर्चा दिशादर्शक ठरेल अशी तयारी करण्याच्या सूचना केल्या। नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभेचे भाजपा आमदार राजेश पवार यांनी गांधीगिरी करत गैरहजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खुर्चीची पूजा केली। पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालयात जाऊन त्यांनी वेळेवर कार्यालयामध्ये हजर नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना टोपी घालून टिळा लावत पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध केला। आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपकडून लोणावळ्यामध्ये उमेदवारी अर्ज वितरणाला सुरुवात झालेली आहे। पहिल्याच दिवशी भाजप कार्यालयामध्ये उमेदवारांच्या रांगा लागल्या। 22 अर्ज नगरसेवक पदांसाठी तर 5 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी घेतलेत। मावळमध्ये राजकारणाचा पारा चढू लागलाय। पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच मावळमधील महाविकास आघाडीनं पत्रकार परिषदेत एकत्र लढण्याचे स्पष्ट संकेत दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मतभेद दिसून आले। अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आघाडी करण्यास विरोध केला तर काहींनी आघाडी करण्याची मागणी केली। त्यामुळे आता तालुकानिहाय निरीक्षकांच्या बैठका होतील। त्या बैठकीतील अहवालानंतर स्वबळावर लढायचं की आघाडी करायची याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं पक्षाचे जिल्हा निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांनी स्पष्ट केलं। नागपूर पालिकेची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे। मतदार यादीची अंतिम तारीख निश्चित झाल्यानंतर आता सोडतीची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे। 17 नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण जाहीर करून 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येतील। कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाणारी आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी या संदर्भात अधिकृत कार्यक्रम जाहीर केलाय। दरम्यान मतदार याद्या तयार करण्याचं काम वेगात सुरू असून निवडणुकीसाठीची सर्व प्राथमिक तयारी अंतिम टप्प्यात आहे। पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचं आरक्षण कधी पडणार याकडे राजकीय कार्यकर्ते, इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले होते। अखेर राज्य निवडणूक आयोगानं या तारखा जाहीर केलेल्या आहेत। 11 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। या आरक्षणावर 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवल्यानंतर 2 डिसेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गटांसह 5 पंचायत समित्यांच्या 106 जागांच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनानं मतदान यंत्रांची तयारी पूर्ण केली आहे। या निवडणुकीमध्ये एकूण 3508 मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस मतदारांच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या। यावर आता प्रशासनाकडून हरकतींवर प्रक्रिया सुनावणी घेण्यात येणार आहे। जिल्ह्यातील 8ही नगरपालिकेमध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे। वोट चोरी आणि मतदारांच्या नावाच्या अदलाबदली, दुबार नावं अशा संदर्भात पंढरपूर शहरात नगरपालिकेच्या रचनेमध्ये 12,600 नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत। काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांनी याबाबत थेट सत्ताधाऱ्यांना इशारा देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी हरकतींवर तात्काळ निर्णय घेण्याचं आवाहन केलं। SIR बाबत पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की बिहारमध्ये SIRच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता SIRचा दुसरा टप्पा देशातील इतर निवडक राज्यांमध्ये देखील लागू केला जाईल। दुसऱ्या टप्प्यात देशातील 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तो लागू केला जाईल। सविस्तर बातमी पाहूयात। नाशिक जिल्ह्यातील निफाड भागात सलग 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे गोई नदीला पूर आलेला आहे। यामुळे नदीनं रौद्ररूप धारण केलंय। पुराचा फटका तालुक्यातील गोळेगाव, गोंदेगाव, मरगोई, दहेगाव आणि वाहेगाव या गावांना बसलेला आहे। प्रमुख पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तर नदीकाठच्या शेतीत पुराचं पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। सतत होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुसाळ शहरात सलग 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। कांदा, मका आणि कापसाच्या पिकाचं या पावसामुळे नुकसान झालंय। मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भात पिकाची कापणी रखडली आहे। पावसामुळे काही ठिकाणी भाताचं पीक आडवं पडलंय। यातच हवामानातील अनिश्चिततेमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे।
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 3 दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत ढगाळ वातावरण आणि पाऊस राहील, तर बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळामुळे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान 5 नोव्हेंबरनंतर पाऊस माघारी फिरून हळूहळू थंडीची चाहूल लागेल। अतिवृष्टीनं खरीप हंगामातील लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांसाठी शासनाकडून भरपाईची घोषणा झाली आहे। दुसरीकडे मात्र रब्बी हंगामाच्या तोंडावर विविध खत कंपन्यांनी खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोन्था चक्रीवादळ, अरबी समुद्रावरील खोल कमी दाबाचा पट्टा यामुळे देशाचं हवामान पूर्णपणे बदललंय। पुढील 4 ते 5 दिवस देशाच्या मोठ्या भागात पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता आहे। नागपूरसहित विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आजपासून पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कापूस, तूर, संत्रा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। JNNURM बसच्या ताफ्यात असलेल्या मिडीच्या 500 बसेसपैकी शेवटची बस निष्कासित करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत 250 मिडी बसेसचाही समावेश होता। त्यातल्या 110 बस आतापर्यंत निष्कासित झाल्या असून शेवटच्या 50 बस येत्या 15 नोव्हेंबरला निष्कासित करण्यात येतील। शहरातील CNG वापरणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आणि गेल्या 3 वर्षात ही वाढ जवळपास तिप्पट झाली आहे। विशेष म्हणजे सुरक्षिततेच्या कारणास्तव दर 3 वर्षांनी सर्व वाहनातील सिलेंडरची हायड्रो टेस्ट बंधनकारक आहे। असं असलं तरी प्रत्यक्षात किती हायड्रो टेस्ट केल्या जातात याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजत गाजत ठाण्यात सुरू केलेल्या आपला दवाखाना योजनेला महापालिकेनंच टाळं ठोकलेलं आहे। ठेकेदाराची मुदत संपल्याचं कारण देत शहरातील आपला दवाखाना बंद करण्यात आलाय। कंत्राट संपलं असलं तरी ते वाढवलं का नाही असा थेट सवाल ठाणेकरांनी केला असून प्रशासनानं मात्र हात झटकलेले आहेत। मेंढपाळ असेल, माझा दिव्यांग बांधव असेल, दिव्यांग बांधव पण आलेले आहे, काही मूकबधीर आहे, काय म्हणतं पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या कानावर जात नाही। म्हणजे काही अंध लोक आहे, काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही। म्हणजे अशा पोलीस फोर्स वापरताना ही काळजी घ्या। पोलिसांना विनंती करतोय का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे, काहींचा मूकबधीर आहे, काही अंध आहे। कशानं काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही। खानाखुनीची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं, त्यांनी साईन लँग्वेजची व्यवस्था करावी, नाहीतर एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं। याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे। परंतु एक नक्कीच सांगतोय, निव्वळ निर्णयाशिवाय आम्ही मागं हटणार नाही। लेखी स्वरूपाचे निर्णय लागेल, काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल, काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल, ते काढलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे। दोनही उपमुख्यमंत्री आहे, त्यांनाही नम्र विनंती आहे। आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही, परंतु आमचा अंत पाहू नये। कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे, म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे। सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द करावा। 40-50 हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती करतो। अजितदादा नवले इथे आलेले आहे, आमचे राजूजी शेट्टी पण येणार आहे, वामनराव चटप आहे, तिकडे काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आमचे विजय जावंदियाजी आहे, प्रकाशजी पवरे आहे, तुपकरजी आहे, हे सगळे नेते एकत्रित सगळ्या भूमिपुत्र संघटना असन, बळीराजा संघटना असन, भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे, सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित होऊन हा लढा उभारतो आहे। आणि जे कालपासून ट्रॅक्टरनं आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला मी मानाचा मुजरा करतोय। त्यांनी स्वतः सगळी चटणी भाकर वगैरे सगळं सोबत घेऊन स्वतः ट्रॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्या सोबत आहे। त्यांना बच्चू कडूचा लाल सलाम, मानाचा मुजरा त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतो। काही गोष्टी अजितजी तुम्हाला सांगेल। शेतकऱ्यांचे नेते आदरणीय बच्चू भाऊंच्या पुढाकाराने सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं, ही प्रक्रिया बरीच पुढे गेली। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोनं प्रस्तावित केलेल्या लॉजिस्टिक पार्कचा प्रकल्प अडचणीत सापडलेला आहे। 22.5% भूखंड योजना ऐच्छिक नसून एक पर्याय असल्याचा निर्वाळा
उच्च न्यायालयानं दिलेला आहे. महाराष्ट्रात लवकरच 6 लाख नवीन घरं उभारण्यात येणार आहेत. यात महामुंबईतील विविध प्रकल्पांचाही समावेश आहे, अशी अपेक्षा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक पायाभूत विकास प्रकल्प राबवणाऱ्या राज्यांपैकी एक ठरला असून राज्यात सध्या 109 प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांची एकूण सुधारित किंमत तब्बल 4,25,549 कोटी आहे. माथेरानची राणी अर्थात प्रसिद्ध मिनी ट्रेन 1 नोव्हेंबरला पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे. मात्र सततच्या पावसामुळे घाटातील कड्यावरचा गणपती या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे मार्ग धोकादायक झाला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं या परिसरात संरक्षण भिंत बांधून मजबूतीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू केलं. राज्यात 15,631 पोलीस शिपायांची पदभरती होणार आहे. त्यात सोलापूर ग्रामीणमधील 90, सोलापूर शहर पोलिसांकडील 96 आणि राज्य राखीव पोलीस बल आणि कारागृह शिपाई यांची सुमारे 55 पदं आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. MMRDAनं मुंबई 3.0 अर्थात KSC नवनगर उभारणीसाठी सिडको आणि MIDC यांच्या धर्तीवर भूसंपादन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी लवकरच धोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामध्ये 12.5% किंवा 22.5% असे 2 पर्याय जमीन मालकांना देण्याचा विचार केला जातोय. भटके कुत्रे लहान मुलांवर करत असलेल्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतलेल्या प्रकरणात आदेश देऊन देखील राज्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्यानं घडत असून त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा परदेशांमध्ये खालावत आहे असेही ताशेरे सर्वोच्च न्यायालयानं ओढले. बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या फेरीमध्ये 6,921 विद्यार्थ्यांना कॉलेजमधील जागांचं वाटप केलंय. 30 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे. आता एक मोठी बातमी. मुंबईमध्ये अॅनाकोंडा येऊन गेला. त्या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांवर टीका केली आहे. मुंबईत अमित शहांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं आणि यासंदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बावनकुळेंनी एक्सवर पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते नेमकं काय म्हटलं पाहूयात. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचं मानसिक संतुलन ढासळतंय. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा गरळ ओकली. इतरांना अॅनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. ते फक्त पडून राहतात. दुसऱ्यांच्या मेहनतीवर ते फुटकार काढतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं. 25 वर्ष मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांवर दोष देतोय. अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे जे असते. पण नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस इकडे पोलिंग एजंट असला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशेक त्याला थोबडवा. बिंदास फटकवा त्याला. कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो. या 2 व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली
त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली. त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल. हे कसले आत्मनिर्भर पुचाट लेखाचे? यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची औलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची औलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची औलाद आहात की नामर्दाची औलाद आहोत? आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची औलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मत चोरी करावी लागते आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतायत, नेते फोडावे लागतायत, मतं चोरावी लागतायत आणि आत्मनिर्भर. हे कसले आत्मनिर्भर पुचाट लेखाचे? यांचा राग काय येतो? अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची औलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची औलाद असाल तर मत चोरी करून या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते मुंबईत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी अमित शहांनी बोलताना राजकारणातील घराणेशाहीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहांच्या या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. जो परिश्रम करता है, पार्टी के सिद्धांतों पर आगे बढ़ता है, जिसके अंदर परफॉर्मेंस करने की ताकत है, वो ही इस पार्टी में बड़ा नेता बन सकता है मित्रों. और हमने ये सिद्ध कर रख दिया कि परिवारवादी पार्टियों की पॉलिटिक्स इस देश में नहीं चलेगी. भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका. म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखवू समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचंय, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. भिवंडी शहरातील वऱ्हाळा देवी तलाव आणि कामवारी नदीवरील घाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बिहारी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं छठपूजा साजरी केली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडीनं कार्तिकी वारीसाठी जंगलमार्गे प्रस्थान केलं. विठुरायाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात भाविक मोठ्या संख्येनं दिंडीमध्ये सहभागी झाले. पूरग्रस्तांसाठी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्वच 8ही तालुक्यांच्या ठिकाणी 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले. उल्हासनगरवासियांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतोय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झालेत. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पंढरपूर इथे 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा पार पडणार असून त्यानिमित्त विठुरायाचे भक्त आतापासूनच पंढरपूरच्या दिशेनं निघालेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्तिकी एकादशी यात्रेसाठी 1000हून अधिक बस सोडणार असल्याची घोषणा केली आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये शिवाई ई बसेस सेवेला शुभारंभ झाला. या आधुनिक ई बसेसचं लोकार्पण राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. कोकणातील प्रवास आता आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगलीच्या वसगडे येथील रेल्वे उड्डाणपुलाचं अखेर उद्घाटन झालं. माजी खासदार संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीनं बॅरिकेड हटवत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. त्यानंतर काँग्रेस खासदार आमदारांनी धाव घेत पुलाचं उद्घाटन उरकून घेतलं. त्यामुळे उद्घाटन नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. शेताकडे जाणारा रस्ता अडवल्यानं शेतकऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. रस्ता मोकळा करून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या महावितरणाच्या कार्यालयामध्ये बीड जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यानं स्वतःला कोंडून घेतलं होतं. महावितरणाच्या लातूर परिमंडळात येत असलेल्या बीड जिल्ह्यातील महावितरणाचे अधिकारी हे आपल्या जागेतील विद्युत लाईन दुसरीकडे नेण्याकरता पैशांची मागणी करतील. पैसे देऊन देखील कामाला टाळाटाळ करतात असा आरोप या व्यापाऱ्यानं केला. भारतीय क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी तख्त श्री हजूर साहिब नांदेड इथे दर्शन घेतलं. यावेळी संत बाबा कुलवंत सिंहजी यांनी त्यांचा सत्कार केला. नागपुरात शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून फलटण आत्महत्या प्रकरणातील महिला डॉक्टरला कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी न्याय आणि सुरक्षिततेची मागणी करण्यात आली. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या निषेधार्थ अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी श्रद्धांजलीपर कॅन्डल मार्च काढला. यावेळी डॉक्टरांनी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.